सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय निरामय. नमस्कार श्रोते हो. निरामय या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आज आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये शल्यचिकित्सक डॉक्टर अभिषेक भागवत उपस्थित आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आज आपण पोटांचे जे विविध आजार असतात, तर कोणकोणते आजार असतात, त्यांची लक्षणं काय आहेत, कारणं काय आहेत आणि निश्चितपणेच त्याच्यावरती उपाय काय आहेत याविषयी आपल्या श्रोत्यांना माहिती सांगूया. सुरुवातीला काय सांगू आपण, कोणते कोणते आजार असतात? जरूर मॅडम. सर्वप्रथम मी आपला आणि गोळे साहेबांचा आभारी आहे की आपण मला इथं बोलवलं आणि ही संधी दिली, त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे. आता पोटाचा जो वेरियस विकार आहे त्याच्यामध्ये खूप कॉमनली जे आम्हाला सापडतं, सगळ्यात पहिलं म्हणजे ॲसिडिटी, पित्ताचे विकार. दुसरं बद्धकोषपणा, कॉन्स्टिपेशन. तिसरं लिव्हरचे विकार असतात, जसे की फॅटी लिव्हर. याचे त्रास आणि पित्ताचा त्रास हा खूप सेम एकसारखा दिसतो. त्याच्या अजून दुसरे जे विकार जे सापडतात आपल्याला, त्याला म्हणतात इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे सोप्या भाषेत आतडी चिडचिडी झाली आहे, त्याच्यामुळे अन्न खाल्ल्यावरती पोटात दुखणं किंवा शौचास जाणं, शौचाचे वेरियस प्रॉब्लेम जसे की कधी पातळ किंवा घट्ट होणं, हे खूप कॉमनली दिसणारे प्रॉब्लेम आणि यांचे खूप कॉमनली येणारे पेशंट्स असतात. याच्या व्यतिरिक्त काही सर्जिकल प्रॉब्लेम्स असतात, जसे पित्तशातले खळे, अंतर्गाळ म्हणजे हर्निया, दुसरं पोटामध्ये दुखणं, तसे अपेंडिक्सचा अटॅक आणि बाकी काही असे वेगळी कॉमन दिसणारे कारणं आहेत. यातला ॲसिडिटी जो आहे, तर आपण पाहतो की लहान मुलांपासून पण ही समस्या सगळ्यांना आपल्याला दिसून येते. तर त्यावर आपण सुरुवातीला सांगूया की ॲसिडिटी होण्याची काय कारणं असतात. ॲसिडिटीची फक्त एक कारण नसून तर त्याचे हजार एक कारणं आहेत. सगळ्यात कॉमनली जे आपण जेवण घेतो ते काय क्वालिटीचं आहे, त्याच्यामध्ये काय पदार्थ आहेत, काय टायमिंगला घेतो आहे, किती घेतो आहे, त्याच्या जेवण सोडून आपल्या दैनिक जीवनामध्ये लाईफस्टाईल कशी आहे, झोप कशी आहे, आपलं स्ट्रेस किती आहे, हे लहान बाळापासून 10वीचा मुलगा असो, 8वीचा मुलगा असो की वयस्कर असो, हे सगळे फॅक्टर्स याच्यामध्ये कारणीभूत असतात ॲसिडिटीसाठी. याच्या व्यतिरिक्त काही पॅथॉलॉजिकल कारणं असतात, जसे की पित्तशात खडे बनले तर प्रत्येकामध्ये एक नॉर्मल लेवलची ॲसिडिटी राहत असते. पित्तशातले खडे हे ॲसिडिटी वाढवतात. हे पॅथॉलॉजिकल कारणं झालेत. आणि काही आपल्या दैनिक लाईफस्टाईल संबंधित कारणं झाली, जेवणापासून स्ट्रेस, झोप, आपण बाहेर उन्हात खूप फिरायला गेलो, दगदग झाली, पाणी कमी झालं, हे सगळ्या गोष्टी आहेत. खरं तर ॲसिडिटी हा असा विषय झालेला आहे की प्रत्येकजण त्याच्याकडे दुर्लक्षच करतो आहे. म्हणजे मला ॲसिडिटी झाली आणि झालं, काहीतरी गोळी घेतील किंवा असं. पण ही समस्या जी आहे ही जर वाढली तर त्यातनं पण आणखीन काही आजार जन्म घेऊ शकतात. मॅडम, ॲसिडिटीमध्ये सगळ्यात कॉमनली होणारे पुढचे आजार असे आहेत की पोटामध्ये जखमा बनतात. त्याच्यामुळे आपलं जेवण, ही जेवणाची पद्धत अजून बिघाड होते. त्याच्यामुळे वेट लॉस होणं, जखमा बनून त्यांना रक्ताची उलटी होणं, या काही नवीन आजाराचं स्वरूप ॲसिडिटीमुळे उद्भवू शकतं. आणि काही आजार जे ॲसिडिटी वाढू शकतात त्यांच्यामुळे, जसं की पित्तातले खडे होणं, त्याचे अजून काही प्रॉब्लेम्स आहेत. तर हे सगळे देतात आणि आपलं बेसिक रोजची लाईफस्टाईल ही खराब होऊन जात असते. तर ॲसिडिटी हे एक कारण पण आहे आणि एक दुसऱ्या आजाराचं एक स्वरूप देखील आहे. तर या दोन्ही गोष्टीमुळे ॲसिडिटी आपल्याला त्रास देत असते. सर, लक्षणं काय सांगू आपण ॲसिडिटीचे? प्रत्येकाला वेगळं वेगळं लक्षण आपल्याला दिसतं. कुणाला जळजळ होते किंवा आणखीन काय ती, किंवा आता गंभीर स्वरूप धारण करते. हे जरी लक्षण समजलं तर ॲसिडिटीवरती नियंत्रण ठेवता येईल. ॲसिडिटीचे खूप कॉमनली दिसणारे जो प्रकार आहे तो असा आहे की सगळ्यात पहिले पोटाच्या वरच्या भागामध्ये जळजळ होणं, अन्न खाल्ल्यावरती पोट टाईट होणं, गॅससारखं वाटणं, पचलेलं अन्न घाटीशी येणं
किंवा कडू पाणी किंवा आंबट पाणी हे घाटीशी येणं असं वाटणं, सकाळी जेवण केल्यावरती संध्याकाळी खायची इच्छा न होणं, हे दिसणारे कॉमन प्रॉब्लेम्स आहे. याच्यासकट काही सिव्हिअर प्रॉब्लेम्स म्हणजे आता असं होत चाललं आहे की त्याच्या भीतीमुळे मी खाऊ शकत नाही आहे, माझं वजन कमी होत चाललेलं आहे, मला बरोबर आता अशक्तपणा वाटायला लागलेला आहे आणि जेवण कमी झाल्यामुळे रक्त कमी होतं आहे, त्याच्यामुळे कमजोरी येते आहे. तर माइल्ड सिम्पटम्सपासून सिव्हिअर सिम्पटम्सपर्यंत असे वेगळे वेगळे त्याचे व्हेरिएशन्स आहेत. आठवड्यातनं महिन्यातनं एखाद्या वेळेला तुम्हाला ॲसिडिटीसारखा त्रास वाटणं आणि तो वारंवार होणं, ह्या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. यावरती सर मी नेहमी बघते की ॲसिडिटी जेव्हा होते तर बरेच जण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्याच्यावरती कोणी टॅबलेट घेतं, कोणी एखादं ड्रिंक घेतं किंवा काहीतरी घेतलं जातं आणि ते वारंवार घेतलं जातं कारण त्यांनी बरं वाटतं. तर त्यामुळे पण अपाय होऊ शकतात का आणि झाले तर काय होतात? ॲसिडिटी हा एक आजार नसून आपला कॉमन लाईफमध्ये होणारं म्हणजे जे इम्बॅलन्स आहे त्याच्यामधला हा रिस्पॉन्स आहे. जेवढं आपण बॅलन्सवरती आणू तेवढं आपलं ॲसिडिटीचा प्रकार कमी होणार. आता खूप लोक एक कॉमन आहे की दूध पण घेतात ॲसिडिटी कमी करण्यासाठी, पण ॲसिडिटीचं कारण दूध देखील आहे. आम्ही खूपदा पेशंटला म्हणतो की तुम्ही दूध बंद करा, फक्त दूध घेऊ नका. चहा घ्यायचा असेल तर काळा चहा घ्या किंवा ब्लॅक कॉफी घ्या, त्याची मात्रा देखील कमी करा. प्रत्येकाचे वेगळे वेगळे अंडरस्टँडिंग्स आहेत आणि काही लोक काही प्रकारचे पावडर घेतात, काही वेगळे वेगळे सोल्युशन्स काढतात. पण जो सिम्पल सोल्युशन आहे की ज्या पदार्थाने तुम्हाला ॲसिडिटी होते ते पदार्थ तुम्हाला कंट्रोल करणं आवश्यक आहे. एक एक्झाम्पल देतो. मला पहिले डाळी सगळ्या चालायच्या, पण काही वेळेनंतर मला डाळींचं आता पचन होत नाही, उलटं मला ॲसिडिटी त्याने वाढते. तर मी औषध घेऊन ॲसिडिटी कंट्रोल करून मग सगळे डाळी खाल्ल्या पाहिजे असं नाही. उलटं मी त्या गोष्टींना कंट्रोल केलं तर माझा ॲसिडिटीचा रिस्पॉन्स हा कमी राहतो. ही एक फार सिम्पल आणि क्लिअर कट अंडरस्टँडिंग आहे. हे अशी अंडरस्टँडिंग ठेवून आपण फॉलो केलेलं आपल्या सोपं राहील. मुळात समस्या निर्माण व्हायला नको, त्याच्यावरचं उत्तर एकदा समस्या निर्माण झाली तर आपण शोधतो आहोत, पण वारंवार ती आपल्याला निर्माण करून त्याच्यावरती उत्तर शोधायचं नाही आहे. तर ॲसिडिटी का होते आहे त्याचं कारण आपल्याला शोधायचं आहे आणि त्यावरती थोडंसं मेहनत आपल्याला घ्यायची आहे. खरंच असं होतं की आपल्याला वाटतं आहे की आजचा दिवस आणि ते ढकलत जातं पुढे. त्यामुळे आपली तब्येत हळूहळू खराब होऊ शकते, पोटांचे इतर विकार आपल्याला जडू शकतात. म्हणून छोटंसं दिसणारं हे जरी लक्षण असलं तरी पण त्याकडे दुर्लक्ष मात्र करू नये असंच आपल्याला डॉक्टर साहेब सांगत आहेत. सर, आणखीन कुठला आजार सांगू आपण पोटाचा? दुसरा जो खूप कॉमनली मला दिसतो तो आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. याचं म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. खूपदा आपल्याकडे असे पेशंट्स येतात जे म्हणतात की मला अन्न खाल्ल्यावरती लगेच वॉशरूमला जावं लागतं, मला दिवसातनं 4-5 वेळा वॉशरूमला जावं लागतं, माझं पोट साफ झाल्यासारखं मला वाटत नाही, काहीतरी पोट म्हणजे भरलेलं आहे, ही कॉमन फिलिंग असते. याच्यासोबत आव पडणं, मोशनमध्ये चिकट पदार्थ पडणं, हे सगळे आणि पोटामध्ये एक मुरडा येणं मोशन करताना, हा इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचा हे सगळे याचे रूप आहे. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम खूपदा आजार न समजून एक नॉर्मल जीवनाची स्पेक्ट्रम म्हणजे नॉर्मल असून तर आजारपर्यंत याच्यामध्ये जे वेगळे सिम्पटम्स दिसतात त्यातला मधला हा भाग आहे. तर खूप लोकांना असं पण आहे की 2-3दा मोशन जावं लागतं, खूप लोकांना असं आहे की 4-5 वेळा जावं लागतं, सोबत पोटात मुरडा येणं आणि आव पडणं, या गोष्टी. तर हे जेव्हा जास्त वाढतात तेव्हा ते आजार असतं. जेव्हा हे कंट्रोलमध्ये राहतात, तुमची लाईफस्टाईल त्याच्याने अफेक्ट होत नाही. एक माणूस जेव्हा ऑफिसला जातो तर त्याला 4-5 वेळा मोशन जावं लागेल तर तो कसं करेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला कॉमनली सापडतात. त्याच्या व्यतिरिक्त फॅटी लिव्हर हा एक कॉमन आजार आहे. बाकी दिसणारे जे आजार आहे हे इनडायजेशन, अजीर्ण, नंतर गॅसेस खूप जास्त बनणं, हे कॉमन आहे. मग काही सर्जिकल देखील आहेत आजार, जसे की पित्तशातले खडे आणि हर्निया, हे कॉमन आहे. आतड्यांविषयी तुम्ही सांगितलं की तुम्हाला त्यामुळे वारंवार त्रास होणार आहे, तुमच्यासाठी ते कदाचित अडचणीचं असणार आहे. सोबत तुम्हाला हे पण समजायला हवं की ही आपली दैनंदिन सवय आहे की ही गोष्ट आजारामध्ये रूपांतरित होते आहे. त्यासाठी त्याचं कारण शोधून त्याच्या लक्षणांकडे लक्ष ठेवून ह्या सगळ्या बाबींवरती थोडंसं जाणीवपूर्वक काम करून जर आपण शोधलं तर आपलं रोजचं आयुष्य जे आहे ते सुंदर होईल. कारण रोजच जर तुम्हाला ॲसिडिटी होते आहे किंवा तुम्हाला अपचनाचा त्रास होतो आहे तर निश्चितच तुम्हाला आनंदी वाटणार नाही, तुम्ही उत्साहाने काम करू शकणार नाही आणि बऱ्याच गोष्टी तुमच्या ज्या आहेत की ज्याच्यावरती परिणाम होणार असतो.
त्यापैकी सर तुम्ही सांगितलं की आतड्यांना जे काही आजार होतात तर त्यामुळे तुम्हाला वारंवार असं वाटतं की माझं पोट साफ झालं नाही आहे किंवा तुम्हाला वारंवार जर टॉयलेटला जावं लागणार असेल तर ते अडचणीचं आहे. तर अशा वेळेला काय उपाय असतात, काय केलं पाहिजे की ज्यामुळे आपण आपल्या आतड्यांना त्रास होणार नाही असं अन्न खाऊ किंवा आपली पचनक्रिया जी आहे ती चांगली राहील? IBS ज्याला आपण म्हणतो, इरिटेबल बाउल सिंड्रोम, याचं खूप जास्त लिंक आपल्या जेवणाशी आहे. आपण काय जेवण घेतो त्याच्याशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये आम्ही हे कॉमनली ॲडवाईस करतो, एक लो फोडमॅप डाएट असतं. म्हणजे एक ऑलिगो आणि डायसायकराइड्स जे फर्मेंटेबल आहेत आणि दुसरं पॉलिऑल्स, हे काही केमिकल्स असतात जे प्रत्येक अन्नपदार्थात असतात. खूप कॉमनली आता काही एक्झाम्पल्स देतो की खूप लोकांना कांदा, लसूण हे खाल्ल्यावरती मोशनला, शौचास जावं लागतं. तर हे एक कारण आहे या गोष्टीसाठी. काही लोकांना दुधात लॅक्टोज पदार्थ असतात, त्याच्यामुळे या गोष्टी होत असतात. काही लोकांना गहू याच्याने त्रास होत असतो. याची लिस्ट खूप मोठी आहे, पण कॉमनली सापडणारे ह्या गोष्टी आहेत. राई, नंतर मसाले, इवन कॅफीन. जे लोक खूप कॉफी घेतात त्याच्यामुळे आतडीची हालचाल वाढत असते आणि त्याच्यामुळे मोशनला जाणं किंवा इवन जास्त कॅफीन घेतल्यामुळे लघवीला वारंवार होऊन डिहायड्रेशन होणं, हे देखील कॉमनली दिसणाऱ्या गोष्टी आहेत जे ह्या IBSमध्ये दिसतात. याची लिस्ट खूप मोठी आणि असं नाही की 100 पदार्थ जे दिलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला होईल. हे फार इंडिव्हिज्युअलिस्टिक असतं की मला ज्या पदार्थाने झालेलं आहे दुसऱ्याला त्या पदार्थाने नाही होणार. आम्ही प्रत्येक पेशंटला एक लिस्ट देत असतो आणि हे म्हणत असतो की तुम्ही चेक करा तुम्हाला कशामुळे हा त्रास होतो आहे आणि त्याला तुमच्या पुस्तकात नोट करून घ्या. वारंवार ते खाऊन त्याच्यावरती सोल्युशन शोधा, हे खरं उपाय नाही. ज्या गोष्टी तुम्हाला पचत नाही त्या गोष्टी तुम्ही नका खाऊ. तुम्ही त्याच्यानंतर मेडिसिन्स घ्या, असं त्याचं सोल्युशन नाही. तर हे कॉमनली पदार्थ आहेत जे आपल्याला त्रास देऊ शकतात. इवन खूप जास्त गोड असलेले फ्रूट्स, फ्रुक्टोस रिच फ्रूट्स, आंबा, नंतर काही काही लोकांना इवन चिकू आणि ॲपलने देखील त्रास जाणवत असतो. तर या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. दुधाचे प्रोडक्ट्स, चीज आणि हे काय म्हणतात पनीर काही लोकांना सूट करत नाही. हे IBSचे कॉमन कारणं आहेत. हे आपण टाळले तर आपल्याला फायदा होऊ शकतो. याचे डिफरंट प्रोडक्ट्स, प्रोटीन रिच डिफरंट प्रोडक्ट्स आहे, बदाम आहे, ते तुम्ही घेऊ शकतात. सगळ्यात कॉमन, जितकं तुम्ही जेवणामध्ये फायबरचं प्रमाण वाढवणार तेवढं चांगलं. आम्ही हे देखील म्हणतो तुम्ही पोळी बंद करा, ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीकडे वळा आणि फक्त भाज्या खा. आजकाल फायबर रिच डाएट आपल्या जेवणामध्ये कमी पडतं आहे. दुसरं, प्रोटीन रिच डाएट असलं पाहिजे, पण कुठलं प्रोटीन घेत आहे, काय घेत आहेत हे देखील इम्पॉर्टंट आहेत. काही लोकांना मीठ, नॉनव्हेज हे सूट होत नाही, ते प्रोटीन पचायला जड राहतं. तर या गोष्टी देखील आपल्याला लक्ष देऊन टाळायला पाहिजे. प्रत्येकासाठी कारण वेगळं असू शकतं. म्हणजे अगदी जिभेचं न ऐकता आपल्या बुद्धीचं ऐकून आपण आपलं जेवण घेतलं पाहिजे. आणि तुम्ही खूप चांगला संदेश दिलात सर, की तुम्ही सांगितलं की कुठल्याही गोष्टीवरती औषधं गोळ्या घेणं हा काही उपाय नसतो. सर आपण आणखीन काय सांगूया, कुठला मोठा आजार असतो पोटाचा? खूप कॉमनली सध्याच्या याच्यामध्ये आम्हाला सापडणारा सर्जिकल प्रॉब्लेम म्हणजे पित्तशयातले खडे आहे. आता पित्तशयातले खडा हा जो विषय ना, हा इतका कॉमन झालेला आहे. आता आपलं रेग्युलर जे खाण्याची पद्धत आहे, घरचं जेवण बनवणं सोडून आपण ऑर्डर करून बाहेरचं मागवतो. या गोष्टीमुळे तेल आणि तेलाचे विविध पदार्थ ज्याच्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल वाढतं, हे रक्तामध्ये देखील वाढतं, हे ऑर्गन्समध्ये देखील वाढतं. तर याच्यामुळे होतात पित्तशयात खडे आणि पित्तशयातले खडे वाढल्यामुळे आता तुम्हाला जी ॲसिडिटी रेग्युलर प्रमाणात असते ती वाढून तुमची खूप जास्त लेवल होते, जखमा बनतात. आणि तेवढंच नाही, ॲसिडिटीचा विषय नाही, पण याच्यामुळे होणारा दुसरा त्रास म्हणजे काही लोकांना कावीळ होतं, काही लोकांना स्वादुपिंडाचे अटॅक होतात, लिव्हरवरती दुष्परिणाम होतो, हे आहे. माझ्या OPDमध्ये सगळ्यात जास्त कॉमनली सापडणारा जो आजार आहे तो आहे पित्तशयातला खडा. आणि हे आजचं जो फास्ट फूडचा कल्चर आहे त्याच्यामुळे झालेली ही गोष्ट आहे. इवन घरी बनलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला किती ऑर्गॅनिक फूड भेटतं आहे, किती मिश्रण नाही आहे, हे सांगणं कठीण आहे. तर तुम्ही जर 100 पेशंट आज उभे केले त्याच्यापैकी तुम्हाला 70 पेशंटमध्ये पित्तशयात खडे सापडणार. आणि आता त्याचे उद्भवणारे त्रास हे खूप वाढत चाललेले आहेत. म्हणजे त्याच्यामुळे इवन जीवनाला धोकेदायक त्रास दिसतात आपल्याला. ICUमध्ये देखील आम्हाला ॲडमिट करावं लागू शकतं. असे खूप सारे पेशंट आमच्याकडे आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त काही
आजार आहेत जसे की आम्हाला हर्नियाचा आजार खूप कॉमनली सापडला जातो. हर्नियामध्ये पोटाची जी भिंत आहे त्याच्यामध्ये एक छिद्र निर्माण होतो. त्या छिद्रातनं पोटाच्या अंदरचे कंटेंट्स, आतडी, चरबीचा पडदा हे बाहेर येतो. हे खूप खूप ठिकाणी असतात. त्याच्यापैकी 4 कॉमन साईड जे आहे ते बेंबीजवळ एक असतो, पायाच्या जस्ट वरच्या साईडला दोन्ही साईडला राहतो ज्याला आपण इंग्वाय रिजन म्हणतो. चौथा एक आहे हायटल हर्निया. हायटल हर्निया हा आपला छाती आणि पोट याच्यामध्ये असतो एक पडदा. त्याच्यामध्ये अन्ननली खाली उतरून पोटामध्ये जात असते. तर जिथं हर्निया झाला तर पोटाचा भाग हा छातीत जातो. त्याच्यामुळे आपलं अन्ननलिका आणि पोटामधलं दरवाजा हा कंटिन्यूस उघडा राहतो. त्याच्यामुळे पोटात बनणारं पित्त जे अन्ननलिकेला कधीच सवय नाही आहे ते पित्त वर जातं आणि मग वरती जखमा बनतात. ज्या लोकांना हायटल हर्निया हे 15-15, 20-20 वर्ष राहिलेलं आहे त्या लोकांमध्ये पुढे जाऊन कॅन्सर उद्भवू शकतं. ॲसिडिटीचं खूप लोक जे बोलतात की मला पचलेलं अन्न घाटीशी येतं आहे, मला कडू पाणी वर येतं आहे, छातीमध्ये टाईटपणा वाटतो आहे, हे सगळे हायटल हर्नियाचे पेशंट राहू शकतात. यांना आम्ही सर्जिकल करेक्शन ॲडवाईस करत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही खूपदा ऐकलं असेल की लिव्हरमध्ये जे लोक दारू पितात त्यांची लिव्हर कडक होते, त्याला आपण लिव्हर सिरोसिस म्हणतो. जर जे लोक दारू पियत नाही त्यांची पण लिव्हर कडक होत असते. त्याच्याकरता कारण असतं फॅटी लिव्हर. जसं मी तुम्हाला म्हटलं चरबीची मात्रा, कोलेस्ट्रॉलची मात्रा ही फक्त रक्तामध्येच नाही तर बाकी ऑर्गनमध्ये पण वाढत असते. तर जेव्हा ही ऑर्गनमध्ये नसामध्ये वाढली, रक्तवाहिनीमध्ये वाढली तर हार्ट चोकअप होतं, हार्ट ब्लॉक होतो, MI होतो, माझ्याकडे इन्फेक्शन होतं. लिव्हरमध्ये वाढलं 15-20 वर्ष हे तसंच वाढून राहिलं तर लिव्हर कडक व्हायला लागते. तुम्ही खूप सारे असे व्यक्ती बघितले असतात की त्यांनी जीवनामध्ये कधीच दारू नाही घेतली पण त्यांना लिव्हरचे आजार झालेले आहेत. तर फॅटी लिव्हर हा एक खूप कॉमनली दिसणारा आम्ही सब क्लिनिकल म्हणजे वरती दिसून येत नाही पण हा असलेला आजार आहे जो आपल्याला 15-20 वर्षांनंतर त्रास देतो. फॅटी लिव्हरमध्ये जे पेशंट सिरोसिसमध्ये जातात, लिव्हर कडक होतात, त्यांच्यामध्ये पोटामध्ये पाणी होणं, रक्ताच्या उलटी होणं, हातपाय सुजणं, लघवी कमी होणं आणि थोडंसं कोमासारखं जाणं हे देखील होऊ शकतात काही स्टेजमध्ये. म्हणून खूप सारे आजार असे देखील आहेत की आपल्याला माहीत नाही आज आपल्याला आहे, हे आपल्या डाएट आणि फूडस्टाईलमुळे आहे आणि काही वर्षांनंतर आपल्याला त्रास देणार. म्हणजे सुरुवातीला जर आपण आपल्या आहाराकडे लक्ष दिलं नाही तर ॲसिडिटी, अपचन हे होणार. त्याहीकडे लक्ष जर नाही दिलं तर एक गुंतागुंत वाढत जाणार आहे. आणि सरांनी आपल्याला सांगितलं की हर्नियासारखे जे आजार आहेत त्याच्यावरती लवकरात लवकर उपाय होणं पण गरजेचं आहे. काय उपाययोजना असते सर हर्नियावरती? हर्निया म्हणजे सोप्या भाषेत छिद्र. आता हे छिद्र बनलेलं आहे आणि आपलं शरीर हे बाय डिफॉल्ट या छिद्राला वाढवणार आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्या पोटामध्ये स्ट्रेस वाढवतात तेव्हा हे हर्नियाचं छिद्र हे वाढत जाणार आहे. तर मी व्यायाम करून आपले मसल स्ट्रॉंग करते आणि मग ते छिद्र बुजवते हे चुकीचं आहे. तर वयासोबत स्ट्रेससोबत म्हणजे पोटाच्या स्ट्रेसमुळे हे हर्निया वाढणारच आहे. तर एक खूप कॉमन आहे की तुम्ही मला गोळ्या द्या मी छिद्र बंद करणार, तसं ते सोल्युशन नाहीच आहे. आणि आज तर असं झालेलं आहे की फक्त छिद्र टाक्यांना बंद करणं हा उपाय नाही आहे. त्याला आपल्याला सपोर्ट करावं लागतं जाळीच्या रूपात. काहीतरी आपल्याला एक फॉरेन बॉडी शरीरामध्ये ठेवावी लागते जी आपल्यासोबत जीवनभर राहणार आहे. तर हर्नियाचं आजचं स्टँडर्ड ऑफ केअर असं आहे की तुम्हाला ऑपरेशन लागणार आणि त्याला तुम्हाला जाळीनं सपोर्ट करावं लागणार आहे. वयानुसार जर हर्निया झालेला आहे तर निश्चितच तुम्हाला या प्रकारचं ऑपरेशन करून घेऊन सरांनी सांगितलं आहे त्या प्रकारची उपाययोजना आपल्याला करावी लागणार आहे. सर काही वेळेला अल्सर ऐकायला मिळतो की पोटात अल्सर झाला आहे तर त्याविषयी माहिती सांगूया. अल्सर हा ॲसिडिटीचा तीव्र रूप आहे. जेव्हा शरीरामध्ये ॲसिड वाढत चाललेला आहे आणि आपलं शरीर त्याला रिकवर करू शकत नाही आहे. आपल्या शरीरामध्ये रिकव्हरी ही एक कंटिन्यू चालणारी फेस आहे. शरीरावरती ॲसिडचा इन्सल्ट झाला, शरीराची आतली एक लायनिंग खराब झाली, पण आपण आहार घेतो त्याच्यामुळे ताकद भेटते, ही लायनिंग परत होते. पण जेव्हा ॲसिडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि आपली रिकव्हरी कमी राहते तेव्हा हे असे अल्सर बनतात. हे अल्सरातून रक्तस्राव होऊ शकतो. जसं ॲसिडचे बाकी सिम्पटम्स आहेत, अपचन होणं, भूक न लागणं, वजन कमी होत जाणं, भीतीपोटी वजन कमी होणं की मी खाल्लं की मला त्रास होणार. तसंच आमच्याकडे खूप सारे असे पेशंट देखील आले की रक्ताच्या उलट्या घेऊन आलेले आहेत. अल्सर जेव्हा भरतो तर हा तिथला भाग कडक करत असतो. तर भरल्यानंतर समजून घ्या कुठला भाग कडक झाला तर तो रस्ता लहान देखील होत असतो. त्याच्यामुळे
जो आपलं जठराचा रस्ता आहे तो लहान झाला तर पुढे अन्न जाईल कसं? म्हणजे आजारच नाही तर त्याचं पुढचं सोल्युशन देखील कधी कधी त्रासदायक राहतं. म्हणून अल्सर नाही झालं हे सगळ्यात बेस्ट. आपण ॲसिडला पहिले पिकअप करून त्याला सॉल्व करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरं तर चमचमीत पदार्थ खाणे ही फॅशन पण झाली आहे आणि ते वारंवार खाल्ल्यामुळे पण इतर पदार्थ गोड लागत नाहीत आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत तर त्यावरती मला असं वाटतं सर आहाराची जी काही उपाययोजना आहे की जी आपण आहाराच्या माध्यमातून करू शकतो तर त्याविषयी आपण थोडं मार्गदर्शन करूया. आपण आहाराकरता जगत नाही. आहार आपल्यासाठी आहे. आपल्याला फक्त हेल्प करतं आपलं शरीर मेंटेन करण्यासाठी. अगदी करेक्ट. आपलं शरीर हे एक लेबररसाठी बनलेलं आहे. म्हणजे काय, आपण आपलं जिंदगीभर काम करत राहायला पाहिजे तर आपलं शरीर मेंटेन राहील. बाय डिफॉल्ट आपण कुठल्याही प्रकारचं व्यायाम नाही केलं, आपले जॉईंट्स, आपले मसल्स, आपली पचनक्रिया हे सगळे बाय डिफॉल्ट खराब होत जाणार आहे. आपण आपली लाईफस्टाईल कशी करत जातो की प्रत्येक गोष्ट कम्फर्ट होण्याच्या हिशोबानं, मला गरम पाणी एक बटनाच्या क्लिकवरती भेटलं पाहिजे. आता ही लाईफस्टाईल झालेली आहे. पण आपण आपल्या या लाईफस्टाईलमध्ये स्वतःला टाईप देऊन काहीतरी व्यायाम करणं हे आवश्यक आहे. सोल्युशन्स फार सिम्पल आहेत, काही कठीण नाही, सर्वांना माहीत आहे, पण ते करणं फार कठीण आहे. एक्सरसाइज हा एक महत्त्वाचा भाग आहे. खूप प्रकारचे एक्सरसाइजेस आहेत, वेट बेअरिंगपासून साधे योगासन, इवन प्राणायाम हा खूप सोपा आणि सिम्पल श्वासाचा एक्सरसाइज आहे ज्याच्यामध्ये आपलं ऑक्सिजनची मात्रा चांगली होते आणि फेफडे आपले फुफ्फुस खूप चांगले राहतात. 2-3 गोष्टी बोलल्या जातात. एक, तुमचा श्वास चांगला असेल, तुमचं जेवण बरोबर असेल आणि तुमचं पोट बरोबर साफ होत असेल, तुमचे मेजॉरिटी ऑफ आजार कव्हर होत असतात. तुम्ही फार चांगल्या भाषेत सांगितलं सर की आपण आहारासाठी जगत नाही, आपण जगण्यासाठी आहार घेतो. आणि हा जर मुद्दा लक्षात ठेवला तर हे बाकीचे सगळे विकार टळू शकतात की मला ऊर्जा मिळण्यासाठी आहार हवा आहे आणि आहारासाठी मी नाही आहे. सर आपण पाहतो की आजकाल प्रत्येकजण टेन्शनमध्ये असतो. अगदी छोट्या मुलांपासून कोणाला अभ्यासाचं टेन्शन आहे, कोणाला आणखीन कशाचा स्ट्रेस असेल, तर या सर्व गोष्टींचा पण पचनाशी संबंध सांगितला जातो. तर त्याविषयी सांगा. स्ट्रेसमुळे पूर्ण पचनक्रिया ही एकमेकाशी लिंक आहे. त्याला म्हणतो आपण ब्रेन गट ॲक्सिस. म्हणजे तुम्ही साधं काही अन्न बघितलं तर तुमच्या तोंडात पाणी येतं, त्याच्यामुळे भूक लागायला सुरुवात होते. ही झाली सुरुवात भूक लागायची. तसंच स्ट्रेस झाल्यामुळे पोटाचे सगळे ऑर्गन्स यांच्यावरती देखील एक दडपण येत असतं. तर ॲसिडचं प्रमाण वाढल्यापासून तर लोकांना आता ऑफिसमध्ये गेल्यावरती लगेच माझा स्ट्रेस वाढतं, मग मला मोशनला जावं लागतं. हे देखील दिसणारं डिसबायोसिस हे एक खूप कॉमनली आम्हाला सापडलेलं आहे. तर स्ट्रेस कुठल्याही ऑर्गनवरती, मेंटल स्ट्रेस कुठल्याही ऑर्गनवरती आपल्याला हानिकारकच आहे. हे आपल्याला विविध रूपात दिसून येतं, ॲसिडिटीपासून तर मोशनचे डिफरंट प्रॉब्लेम्स, इवन जेवण पचत नाही या सिंपल गोष्टीच्या रूपात दिसून येत असतात. आपण बरेचदा पाहतो काही लोक सांगतात की मला खूप टेन्शन आलं की मला खूप जेवावं असं वाटतं, खूप जेवण जातं, काहींना अजिबात जात नाही. तर निश्चितच तुमच्या मनात जे काही चाललं आहे किंवा तुम्हाला जर टेन्शन असेल तर त्याचा परिणाम आपल्या पचनावरती होणार आहेच. सर अपेंडिक्स याविषयी पण आपण सांगूया. अपेंडिक्सचं जे ऑपरेशन बरेचदा ऐकलं जातं किंवा काही लोकांना भीती असते त्याबद्दलची, तर त्याविषयी आपण सांगूया. अपेंडिक्सचा अटॅक हा खूप कॉमनली दिसणारा आजार आहे. याच्यामध्ये पोटाच्या उजव्या खालच्या साईडला आपलं पोट दुखत असतं. नॉर्मली हे दुखणं कधी कधी स्वतःहून पण कंट्रोल होऊ शकतं. याला आपण सबक्लिनिकल अपेंडिक्सचा अटॅक म्हणतो. आणि खूपदा हे अटॅक वाढून याच्यामध्ये पसची गाठ बनणं किंवा अपेंडिक्स फाटणं हा देखील एक रूप आम्हाला दिसतो, जो सिरियस रूप असतो. नॉर्मली अपेंडिक्सचा अटॅक आल्यावरती अपेंडिक्सचा कोंब हा काढला गेला पाहिजे. अपेंडिक्स हा एक वेस्टिजियल ऑर्गन आहे, म्हणजे शरीरामध्ये याचं काहीच काम नाही. तो आपल्या इव्होल्युशन फेजमध्ये तसाच राहिलेला एक ऑर्गन आहे. म्हणून याचा अटॅक आपल्याकरता धोकादायक आहे आणि जेव्हाही तो अटॅक येईल तेव्हा तो काढून घ्यायला पाहिजे. सर कुठल्या वयामध्ये अपेंडिक्सचा त्रास होऊ शकतो किंवा काय कारणं असतील त्याची? अपेंडिक्सचा त्रास हा कुठल्याही वयामध्ये सापडतो. लहान बाळापासून तर एकदम वयस्कर 80-90 वयामध्ये पण सापडला आहे. पण कॉमनली हा एक 20 ते 40-50च्या वयामध्ये दिसणारा आजार आहे.
हा खूपदा असं होत असतं की आपले जेव्हा मोशन कडक होतात तेव्हा अपेंडिक्सचं तोंड हे तात्पुरता करता बंद होऊन जातं. त्याच्यामुळे आतलं जे काही सिक्रिशन्स आहे ते जमा होतात आणि त्याच्यामुळे हा अटॅक येत असतो. खूपदा काही दुसरं सूज आल्यामुळे देखील त्याचं तोंड बंद होतं आणि त्याच्यामुळे हा अटॅक येत असतो. सर, आपण पाहतो की आजकाल आपल्याला लठ्ठपणा पण खूप वाढलेला दिसतोय. तर पोटांचे जे आजार आहेत किंवा पचनाशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत तर त्यामुळे पण लठ्ठपणा वाढतो का? लठ्ठपणा हा स्वतःहून एक आजार आहे आणि हा एक सिम्पटम आहे दुसऱ्या आजारांचा. जसं तुम्ही ऐकलं असेल की ज्यांना शुगर असतं त्यांना इन्फेक्शन होतात, ज्यांना इन्फेक्शन त्यांना शुगर होतं. तसंच लठ्ठपणामुळे शुगर होऊ शकतं, लठ्ठपणामुळे BP वाढू शकतं, लठ्ठपणामुळे मी तुम्हाला एक हायटल हर्निया सांगितलं असतं ते होऊ शकतं, लठ्ठपणामुळे तुमचा हार्टचा अटॅक हे चान्सेस वाढतात. तुमचे ज्या आजारांमुळे मृत्यूचे चान्सेस वाढू शकतात जसं की हार्टचा अटॅक, शुगर, BP हे सगळ्या गोष्टी लठ्ठपणामुळे वाढतात आणि यांचं रिलेशन लठ्ठपणाशी देखील आहे. याला आजकाल एक टर्म आलेली आहे मेटाबॉलिक सिंड्रोम किंवा सिंड्रोम X. याच्यामध्ये शरीरातली चरबी वाढणं, शुगर, BP, नंतर बायकांमध्ये एक PCODचा आजार आहे, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज, इनफर्टिलिटी ज्यांना मूलबाळ होत नाही आहे आणि इन्सुलिन रेझिस्टन्स हे सगळे एकामेकाशी लिंक आहे. तुम्ही खूपदा ऐकलं असणार की जे खूप लठ्ठ आहे त्यांची झोप बरोबर होत नाही, ते रात्री झोपताना घोरतात, त्याच्यामुळे सकाळी उठल्यावरती फ्रेश वाटत नाही, तुम्ही सकाळी उठले थकलेले राहतात. यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणजे सोप्या भाषेत तुम्ही श्वास घेऊन राहिले आहेत पण तुमच्या शरीरातलं ऑक्सिजन तेवढं पुरेपूर नाही, त्याच्यामुळे तुमचं शरीर रिकवर करत नाही. तर हे सगळं लठ्ठपणाशी संबंधित आजार आहे. लठ्ठपणा काही लोकांमध्ये जेनेटिक राहतो, म्हणजे तुम्हाला फॅमिलीमध्ये चालत आलेला दिसतो आहे. काही लोक ॲक्वायर करतात, स्ट्रेस देखील हा एक कारण आहे आणि बाकीचे आजार, शुगरसारखे आजारमध्ये पण लोक लठ्ठ होत असतात. आणि खूप कॉमनली आपले फूड हॅबिट्स, आपण काय घेतो, काय खातो, हे सगळे त्याच्याकरता कारणीभूत आहे. कुठल्याही प्रकारचा लठ्ठपणा जर असेल तर आपण त्याच्यावरती उपाययोजना निश्चितपणे करू शकतो. तर त्याबद्दल आपण सांगूया. जसं तुम्ही सांगितलं की अनुवंशिक जर असेल लठ्ठपणा तर साहजिक वाटतं की घरात सगळेच लठ्ठ आहे आणि आमचा लठ्ठपणा काही कमी होत नाही. तर त्यासाठी आपण सांगूया की तो कितपत आपण कमी करू शकतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप बेसिक गोष्ट आहे, आवक आणि जावक. जे तुम्ही खाता आणि जे तुम्ही बर्न करतात. आपल्या शरीरामध्ये जी काही ऊर्जा येते ती कॅलरीजच्या रूपात येते. अन्न देखील आपल्या कॅलरीज देतं, ते प्रोटीन असो, कार्बोहायड्रेट असो की फॅट असो. आणि आपण जे काही काम करतो ते आपण कॅलरीज बर्न करून करत असतो. जेव्हा आवक आणि जावकमध्ये अंतर राहील तेव्हाच आपलं वजन कमी होणार. आता जावक म्हणजे काही ना काही प्रकारची एक्सरसाइज. खूप लोक एक्सरसाइज करू शकतात, ते हा मार्ग वापरू शकतात, पण खूप लोक असे देखील आहेत ज्यांना सांधेवात आहे, ज्याच्यामध्ये ते एक्सरसाइज करू शकत नाही. तेव्हा आपल्याला दुसऱ्या रूपात हेल्प करून, काही लोकांना मेडिसिन देऊन, काही लोकांना वेगळे ऑपरेशन करून त्यांचं जावक वाढवावं लागतं. आणि आवक म्हणजे तुमचं डाएट, याच्याकरता हजारो एक डाएट चार्ट्स आलेले आहेत. दीक्षित डाएटपासून तर हाय कीटोन डाएट, सगळं वेगळे वेगळे प्रकार आहेत आणि कुठलाही एक डाएट सगळ्यांना लागू आहे असं नाही. परत मी ते सांगेल, ज्याला जो सूट करतं ते तुम्ही करायला पाहिजे. मी आज डाएटिंग सुरू केली, मला ते सूट नाही झालं म्हणून मी ते सोडून दिलं, त्याच्यापेक्षा नियमितपणा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. सर, जाता जाता काय आपण संदेश सांगाल? सध्याच्या युगामध्ये सगळे फिटनेसकडे वळत आहेत, तर हे फिटनेस हे महत्त्वाचं रोल आहेच. त्याच्या सकट आपण जेवण काय घेतो हे खूप महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट, स्वतःच्या शरीराला आपण रिस्पेक्ट दिलं गेलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा आजार हे असंच राहतं असं नाही मानलं पाहिजे. त्याला समजून त्याचं सॉल्व करायला पाहिजे. तर तुम्हाला जेव्हा कुठलीही गोष्ट वाढत चाललेली आहे, एक त्याच्याविषयी सल्ला घ्या आणि तो प्रॉब्लेम सॉल्व करा. आहार, व्यायाम आणि स्वतःचं शरीर. चौथी गोष्ट आहे मन. मनाचं देखील आपल्याला एक व्यायाम करणं आवश्यकच आहे. तुमचा स्ट्रेस हा आजच्या जगाचा सगळ्यात मोठा कॉज ऑफ डेथ आहे. तर हे तुम्हाला कंट्रोल करणं किंवा त्याच्यावरती त्याची ताकद वाढवणं हे आवश्यक आहे. हे 4 गोष्टी राहिल्या तर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होणार.
निश्चितच सर, महत्त्वपूर्ण अशा विषयावरती आज आपण बातचीत केलेली आहे. आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या चांगल्या अशा विषयावरती आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं आहे. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.